रेणुकाने नीलांबरीला दाखवला घराच्या बाहेरचा रस्ता. नीलांबरीला पोलिसांनी अटक केली. लक्ष्मी निवास मालिकेत एकाच वेळी दोन मोठे ट्विस्ट येणार आहे. जयंतची धमकी तर नीलांबरीला पोलिसांनी केली आहे अटक. लक्ष्मी निवासच्या येत्या भागात आपल्याला इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जयंत पुन्हा एकदा जान्हवीच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसऱ्या बाजूला गाडे पाटील कुटुंबात मोठा धक्का बसणार आहे. जयंत थेट जान्हवीला मेसेज करून धमकी देतो. तो सांगतो की तू मला भेटायला आली नाहीस तर तुझ्या घरच्यांचं काहीतरी वाईट होईल. आता हा मेसेज पाहून जान्हवी प्रचंड घाबरते, पण ही गोष्ट लपवण्याऐवजी ती थेट विश्वाला सगळं सांगण्याचा निर्णय घेते. कारण आता विश्व आणि जान्हवी एकत्र आलेत, पण जयंतला ते अजिबात बघवत नाहीये. जान्हवीच्या तोंडून हे ऐकताच विश्वाला प्रचंड राग येतो. जयंतने पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा राग सुद्धा अनावर होतोय. आता प्रश्न असाच आहे की जान्हवीने जयंतच्या धमकीला घाबरून गप्प बसायला हवं होता, की तिने विश्वाला सगळं सांगून योग्य निर्णय घेतलाय. आता विश्व आणि जान्हवी मिळून जयंतला कसं उत्तर देणार, त्यांचा डाव कसा उधळून लावणार, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे गाडे पाटील कुटुंबात आणखी एक मोठा धक्का बसतोय. पप्पांच्या खुनाच्या प्रकरणात थेट नीलांबरीचंच नाव समोर येतंय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः सिद्धराज पोलिसांना बोलवतो आणि नीलांबरीला अटक करण्यास सांगतो. आणि हे सगळंच बघून आश्चर्यचकित होत आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वीच सिद्धराजच्या बाबांचा मृत्यू झाला होता आणि त्या खुनामागे निलांबरीचाच हात आहे असा संपूर्ण आरोप आहे. तर अटक होत असतानाही निलांबरीचा अहंकार काही कमी झालेला नाहीये. ती पोलिसांसमोरही रुबाब दाखवते. मी गाडे पाटलांची थोरली सून आहे असं सांगत स्वतःची ओळख सांगण्याचा प्रयत्न करते. पण यावेळी तिच्या या बोलण्याचा कोणावरही काहीच परिणाम होत नाही. यावेळी रेणुका मात्र ठाम भूमिका घेते आणि ती निलांबरीला स्पष्ट शब्दात सांगते की तुझा आणि गाडे पाटील कुटुंबाचा आता काहीही संबंध उरलेला नाहीये. रेणुकाचे हे शब्द ऐकून निलांबरीला मोठा धक्का बसतो आणि रेणुका पुढे असेही म्हणते की प्रत्येकालाच कर्माची फळं भोगावी लागतात आणि निलांबरीलाही तिच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. पण आता पुढे मालिकेत काय काय घडणार? निलांबरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार की तिचा पुन्हा नवीन डाव असणार आहे? तर दुसरीकडे विश्व आणि जान्हवी जयंतचा कायमचा बंदोबस्त करणार का? ही सगळी प्रश्नांची उत्तर आपल्याला लक्ष्मी निवासच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.